नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षापासून आहे. भाजपने हा मुद्दा तापवला होता. भाजप वेगळ्या विदर्भासाठी आग्रही होता, पण मध्यंतरी हा विषय विस्मरणात गेला. त्यानंतर काल परवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचं स्पष्ट केले होते. तर काँग्रेसमधील विदर्भातील काही नेत्यांनी पण हाच सूर आढळला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधतानाच मित्रपक्ष काँग्रेसलाही सणसणीत चपराक लगावली आहे. संजय राऊतांनी पहिला तोफगाडा भाजपवर टाकला. या राज्याचे महत्त्वाचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर मिंदे गटाचा एकही आमदार त्या विरोधात उभा टाकला नाही. म्हणजे हे अमित शहांचे मिंदे आहेत. तुमच्या कॅबिनेट मधील एक मंत्री महाराष्ट्राला तोडण्याची भाषा करत आहे. तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसून आहात. तोळागळा होऊन याचा अर्थ अमित शहा यांचा मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याला तुमचा छुपा पाठिंबा आहे. अशा जबरी टोला त्यांनी भाजपसह एकनाथ शिंदे गटाला लगावला आहे. पालघर जिल्ह्यात गुजरातने मोठी घुसखोरी केल्याचा आरोपही राऊतांनी यावेळी केला. पालघरमध्ये सर्वे ठेकेदार गुजराती आहे. ते अजून पुढे येतील. कधी काळी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी गुजरातने पालघरवर म्हणजे डांगवर दावा सांगितला होता. याची आठवण त्यांनी करून दिली. डांग, उबरगाव, डहाणू आणि पालघर हे त्यांच्या अजेंड्यावर आहेत. त्यामुळेच त्यांनी बुलेट ट्रेन पालघर मधून नेली. महाराष्ट्राला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागले. महाराष्ट्र म्हणजे फडणवीस सरकारला नाही असं चिमटाही त्यांनी काढला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बावनकुळे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर री ओढली. यावर प्रसार माध्यमांनी लक्ष वेधले असता राऊतांनी खणखणीत प्रतिक्रिया दिली. आम्ही वडेट्टीवार अथवा काँग्रेसच्या भूमिकेवर फार महत्त्व देत नसल्याचं ते म्हणाले. यापूर्वी सुद्धा या मुद्द्यावरून आमच्या आणि काँग्रेसचा वाद झाला आहे. तर महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. काँग्रेसनं कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांचं राजकारण आहे. आणि भाजपनं कितीही प्रयत्न केली तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या भूमिकेवर एकत्र आहेत. त्याच्यामुळे कोणी हे स्वप्न पाहत असेल तर त्यांचं स्वप्न भंग होईल असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. पुढील बातमीसाठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी.